पोलीस स्टेशन वनी जिल्हा यवतमाळ येथे फिर्यादी सुरेश खिवनसरा वय वर्ष 63 यांनी जुबानी रिपोर्ट दिला होता की 28 एप्रिलला त्यांच्या मालकीच्या योगेश ट्रेडर्स या नावाने सिमेंट स्टीलची गोडाऊनमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने येऊन लोखंडी सळाखीचे 4 बंडल वजन 240 किलो अंदाजे आणि किंमत 14,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलाय व गोडाऊनमधून चौकीदार म्हणून काम करीत असलेले जीवन विठ्ठल झाडे वय वर्ष 60 यास डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्या तरी हत्याराने जब्बर मारहाण करून जीवानिशी ठार मारलाय। अशा जबानी फिर्यादी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वनी येथे अपराध नोंद करून तपासावर घेण्यात आला होता। संबंधित पथकांनी घटनास्थळ ते मारेगाव नंदपोरा रोड मुकुटबंद रोड ग्राम पळसोनी तसेच वरोरा घुग्गुस शिरपूर यवतमाळ या रोडवरील जवळपास 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यांची सविस्तर बारकाईने पाहणी केली असता काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनावेळी एक मालवाहू वाहन संशयितरित्या फिरत आढळून आले व सदर वाहनातील व्यक्तींची हालचाल सुद्धा संशयास्पद असल्याने दिसून आल्याने नमूद संशयित वाहनाचा शोध घेत असताना सदरचे वाहन वणी परिसरामध्ये आढळून आले। वाहनावरील चालकास सविस्तर विचारपूस केली असता त्याने सदरचे वाहन रज्जाक शाह रमजान शाह वय वर्ष 45 याच्या मालकीचे असल्याचे सांगितले। वरून प्रकारचे तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांनी स्वतः सदर ठिकाणी जाऊन तपास केले असता नमूद घटनेवेळी सदर वाहन चालक म्हणून अजीम शाह रमजान शाह मोहम्मद उमर अब्दुल गणी वय वर्ष 36 तसेच विधी संघर्ष बालक हे वणी परिसरात सदरचे वाहन घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद इसमांना व विधी संघर्षग्रस्त बालकास अधीनस्थ पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली। आरोपी अज्जू उर्फ अजीम शाह रमजान शाह याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा येथे गैरकायद्याची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न अश्लील शिवीगाळ शासकीय कामात अडथळा जीवे मारण्याची धमकी देणे असे 3 तर नागपूर येथे कलम 122 मपोका अन्वये एक गुन्हा नोंद आहे। अंदाजे 240 किलो किंमत 14,000 रुपये हा तिथून चोरून नेला होता आणि त्याचबरोबर तिथं त्यांचा जो गार्ड आहे मयत जीवन विठ्ठल झाडे वय 60 वर्ष राहणार आष्टोना तालुका राडेगाव यास डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्या तरी हत्याराने जबर मारहाण करून याला ठार करण्यात आलं होतं। अशावरनं आपल्याकडे 432/24 भादवी 302 आणि 394 याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला होता आणि वनी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी हा गुन्हा घडल्यापासून कंटिन्युअस या गुन्ह्याच्या तपासामागे लागून होते आणि हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। याच्यामध्ये विविध प्रकारचे इथं तपास पथक तयार करण्यात आले होते। याच्यामध्ये जातींनी खुद्द ॲडिशनल SP आणि आम्ही सुद्धा इथं लक्ष देत होतो आणि CCTVच्या फुटेजमध्ये जस्ट आम्हाला एक गाडी दिसत होती आणि ती कुठेतरी लांब आम्हाला मिळालं आणि त्या दिवशी या लोकांनी टायरसुद्धा तिथून काही चोरी केले होते। टायर चोरीचा सुद्धा गुन्हा याच्यामध्ये आपण दाखल केला होता आणि आज रोजी हा गुन्हा इथं उघडकीस आलेला आहे। याच्यामध्ये आरोपी आहेत अजीम शाह रमजान शाह वय 35 वर्ष राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड म्हणजे वाशिम जिल्हा तसेच मोहम्मद उमर अब्दुल गनी वय 36 वर्ष जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि तिसरा याच्यामध्ये विधी संघर्ष बालक आहे। हे 3ही आरोपी आज आपल्या ताब्यात आहेत आणि आरोपी क्रमांक 1 अज्जू उर्फ अजीम शाह रमजान शाह यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत। याच्या आधीसुद्धा त्याच्यावर 307 आणि 353 सारखे असे गंभीर गुन्हे याच्यामध्ये दाखल आहेत आणि याच्यामध्ये अधिकचा तपास इतर ज्या आमच्या रिकव्हरी आहेत तपासाच्या अनुषंगाने हे रिकव्हरी करण्याची प्रोसेससुद्धा याच्यामध्ये सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे वनीसारख्या ठिकाणी जिथं फार काही असं क्राईम होत नाही, मर्डरचा 302चा हा एकच गुन्हा यावर्षी तिथं घडलेला आहे। मागच्या वर्षीसुद्धा 2 302चे प्रकरण झाले होते। अशा ठिकाणी अशा प्रकारचा क्राईम होणे हा वनीवासियांसाठी धक्कादायक प्रकार होता आणि त्याचबरोबर हा गुन्हासुद्धा उघडकीस आणणे हे सुद्धा पोलिसांसाठी फार जास्त चॅलेंजिंग होतं। कुठल्याच प्रकारचा क्लू नव्हता, परंतु तिथल्या स्थानिक लोकांच्या कंटिन्युअस आपल्याला जे कॉपरेशन आहे, तिथले जे फिर्यादी असतील किंवा आजूबाजूचे शेतकरी, इतर दुकानदार, व्यावसायिक लोक असतील, पेट्रोल पंपवाले असतील, म्हणजे रात्रंदिवस त्या लोकांनीसुद्धा आपल्याला कॉपरेट केलं आणि त्याचबरोबर आपल्या ज्या SDP ऑफिस चे जे लोक आहेत, पोलीस स्टेशनचे जे टीम आहेत यांच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। महाराष्ट्र TV 24 करता अक्रम दिवानची रिपोर्ट यवतमाळ।